नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। पुढील काही मिनिटात आपण घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूज मधून। सुरुवात करतोय दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातमीने। शालेय शिक्षण विभागाने 10वी 12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलंय। यात 10वीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल या दरम्यान होणार आहे, तर तोंडी 25 फेब्रुवारी ते 14 मार्च या दरम्यान होणार आहे। 12वीच्या लेखी परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल या दरम्यान होतील, तर प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्चला होतील, तर या सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार। भाषिक अल्पसंख्याक आयोगाचे बेळगाव येथील पश्चिम विभागीय कार्यालय चेन्नई या ठिकाणी हलवण्यात आलं होतं। हा निर्णय येथील मराठी भाषिकांना अन्यायकारी असल्यामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली विनायक राऊत, अरविंद सावंत, श्रीकांत शिंदे या शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक मंत्री मुख्तार नक्वी यांची भेट घेऊन कार्यालय मुंबईसह हलवण्याची मागणी केली आणि यावर त्यांनी सकारात्मक पावले उचलण्याचं आश्वासन दिलं। केंद्र सरकारने नुकतंच मुलींच्या विवाहाचं वय 18 वर्षावरून 21 वर्ष केलंय, त्यामुळे आता वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चेला उधाण यायला सुरुवात झाली आहे। महाराष्ट्र राज्यात सुद्धा बालविवाहाचं प्रमाण मोठं असून ही एक विद्रूप समस्या असल्याचं महिला आणि बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्यात। तर बाल विकास रोखण्यासाठी जी यंत्रणा काम करते त्या यंत्रणेला बळ देण्याचं काम आधी केलं पाहिजे असं वक्तव्य करत यशोमती ठाकूर यांनी केंद्र सरकारला चिमटा काढला। नाशिकच्या नांदगावचे माजी आमदार संजय पवार यांनी भाजपला रामराम ठोकून गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत येवल्यात हा प्रवेश सोहळा पार पडला असून पवार यांनी त्यांच्या समर्थकांसोबत मनगटावर राष्ट्रवादीचं घड्याळ बांधून घेतलंय। दरम्यान यावेळी महाविकास आघाडीने ओबीसी आरक्षण घालवल्याच्या भाजपने केलेल्या आरोपांचा भुजबळांनी समाचार घेतला। आरक्षणाच्या मुद्द्यावर मी शिवसेना सोडली होती, भाजपने आरक्षणासाठी काय केलं, कोर्टात आपल्या माणसांना पाठवून ओबीसी आरक्षणात अडथळे आणण्याचा छगन भुजबळांनी आरोप केलेला आहे। तर भुजबळ गुरुवारी त्यांचा मतदारसंघ येवल्यात आले होते आणि त्यावेळी ते बोलत होते। केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर असून 18 डिसेंबरला साई दर्शनाने त्यांच्या दौऱ्याची सुरुवात होणार आहे। सहकार मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच अमित शहा हे महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना सुरू झाला त्या प्रवरानगर या ठिकाणी येत आहेत। त्यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय सहकार परिषद पार पडणार आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे। विलिनीकरणाच्या मागणीसाठी संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मेस्मा लावण्याचा निर्णय शुक्रवारी होणार असल्याची मोठी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी रत्नागिरीत दिली आहे। सरकार गप्प बसणार नाही, वेगवेगळ्या पर्यायावर चर्चा सुरू असल्याचं अनिल परब म्हणाले। तर आमचं दायित्व कर्मचाऱ्यांसह जनतेशी असल्याचंही परबांनी म्हटलेलं आहे। तर एसटी कर्मचाऱ्यांची यावेळी दिशाभूल केली जात असल्याचं देखील परब यांनी म्हणत सदावर्ती यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे। राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंची नियुक्ती आता थेट राज्यपाल करू शकणार नसल्याचा निर्णय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला। राज्य सरकारच्या शिफारशीनुसारच कुलगुरू नियुक्त केले जाणार आहेत। या संदर्भातील कायद्यात बदल करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी दिली आहे। राज्यपाल हे विद्यापीठांचे कुलपती असतात, त्यामुळे त्यातील विद्यापीठांवर अंकुश ठेवण्यासाठी प्रकुलपतीपद निर्माण करण्यात येणार आहे। या प्रकुलपतीपदी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री असणार। दरम्यान राज्यपालांचे अधिकार कमी केले नाहीत या संदर्भात समिती निर्णय घेणार असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक घेण्याचा आदेश दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोग 21 डिसेंबरच्या निवडणुकांबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। 21 डिसेंबरला राज्यातील 106 नगरपंचायती आणि 2 जिल्हा परिषदांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे। तर ओबीसींच्या जागांवरील निवडणुका पुढील महिन्यात घेतल्या जाऊ शकतात। ओबीसींसाठी आरक्षित जागा खुल्या करून त्यावर महिला आरक्षण काढलं जाईल। त्यानंतर या जागांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल, मात्र सर्व जागांची मतमोजणी एकत्रच केली जाणार आहे। प्रजा फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने गुरुवारी 3 विधानसभांच्या कामकाजाचा लेखाजोखा मांडला आहे आणि गेल्या 2 वर्षात अधिवेशन खूपच कमी कालावधीसाठी झाल्याने आमदारांचे रिपोर्ट कार्ड तयार केले नसल्याचं फाउंडेशनने सांगितलंय। गेल्या 2 वर्षात केवळ 22 दिवस अधिवेशन चाललं, हे गेल्या 2 विधानसभेच्या सुरुवातीच्या सत्राच्या तुलनेत खूप कमी आहे असं देखील म्हणण्यात आलंय।
प्रतिष्ठेची ठरलेली मुंबई बँक निवडणूक बिनविरोध करण्यात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला यश आलंय। मुंबई बँकेवर सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले। तर पुढच्या बातमीकडे, म्हाडा पेपर फुटी प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे। या प्रकरणातील प्रमुख प्रितेश देशमुखच्या घरी झाडाझडती केली असता टीईटीची 50 ओळखपत्र सापडली आहे। त्यामुळे टीईटीच्या नव्या घोटाळ्याची शक्यता आहे। टीईटी परीक्षेसाठी 4.5 लाख विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते। त्यामुळे आता पुणे सायबर पोलिसांच्या हाती टीईटी बाबत मोठे धागेदोरे हाती लागणार का, याकडे सर्व विद्यार्थ्यांचं लक्ष लागलंय। सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना हिरवा कंदील दिल्यावर काही नियम आणि अधिसूचनाही दिल्या आहेत। बैलगाडा शर्यत स्पर्धा नियमांचं उल्लंघन केलं तर 5 लाख रुपयांचा दंड आणि 3 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा केली जाणार आहे। तर एखाद्या मालकाने बैलगाडा शर्यतीचे नियम पाळले नाहीत तर त्या बैलजोडीला इतर कोणते शर्यतीत सहभागी होता येणार नाहीये। तसंच तक्रारदाराला त्यांच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल करण्याचा अधिकार असेल। बैलगाडा शर्यतींना बंदी नसावी अशा मताचे आम्ही होतो। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे मनापासून स्वागत अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे। लोणावळा या ठिकाणी गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या कुंभार समाजाच्या अधिवेशन प्रसंगी ते बोलत होते। बातमी आहे अकोल्यातून। बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिल्यानंतर अकोल्यामध्ये गोरक्षण रोड या ठिकाणी शेतकऱ्यांनी फटाके फोडून जल्लोष केलाय। सर्वोच्च न्यायालयाने आमच्या नंदीला या निर्णयातून मान दिला असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली। त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले। सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीला दिलेल्या परवानगीचे नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी देखील स्वागत केलं। बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी अनेक ठिकाणी आंदोलनं झाली, कोर्टाने त्यांना न्याय दिला असल्याचं भुजबळ म्हणाले। मच्छीमार बांधवांनी मालेगाव ते राज्यपाल भवनापर्यंत पायी दिंडी काढली। या दिंडीत महिलेसह मोठ्या संख्येने मच्छीमार बांधव सहभागी झालेत। तर गिरणा डॅम मधून स्थानिकांना मच्छीमारीची परवानगी देण्यात यावी, ठेकेदाराच्या सांगण्यावरून अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी या मागण्यांसाठी ही दिंडी काढण्यात आली। सध्या केडीएमसी क्षेत्रात इमारती आणि बैठ्या चाळी अशी सुमारे 20,000 अनधिकृत बांधकामे असून यातील अनेकांना नोटिसा देण्यात आल्यात। शिवाय अनधिकृत बांधकाम तोडण्याचा खर्च ज्याने अनधिकृत बांधकाम केले आहे त्याच्याकडून वसूल केला जाणार आहे। येत्या 3 महिन्यात या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या। बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची। अहमदनगर येथील बोगस बायोडिझेल कारवाईत पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आरोपींना न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी मदत होईल अशा स्वरूपाचे कागद कारवाई करताना रंगवल्याची बाब न्यूज 18 लोकमतने पुराव्यानिशी समोर आणली होती। आरोपीलाच पंच बनवून पंचनामा करणाऱ्या अहमदनगरच्या पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांची या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे। याबाबतची माहिती राज्याचे पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे। समोर आलेलं प्रकरण हे गंभीर असून यातील दोषींवर कठोर कारवाई करू असंही भुजबळ म्हणाले। न्यूज 18 लोकमतच्या बातमीने अहमदनगरमधील प्रशासन जागं झाले। डिझेल चोरी प्रकरणात पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी चौकशीचे आदेश दिलेत। ग्रामीण डीवायएसपी याबाबत चौकशी करणार आहेत, तर अहवाल आल्यावर कारवाई करण्याचं आश्वासन देखील पोलीस अधीक्षक यांनी दिलंय। लग्नाचं स्वप्न पाहणारे अनेक जण मॅट्रिमोनियल साइट्सवर नावे नोंदवून आपला जीवनसाथी शोधण्याचा प्रयत्न करतात, परंतु याचाच गैरफायदा घेत अनेक तोतया आपले उखळ पांढरे करण्याचं काम करतात। असंच एक प्रकरण समोर आलंय, ज्यात एका इसमाने तब्बल 26 महिलांना कोट्यवधींचा गंडा घातलाय। या इसमाचा शोध घेत पोलिसांनी त्याला गजाआड केला। बातमी आहे नाशिकमधून। नाशिकच्या राजबिहारी लिंक रोड परिसरात एका रहिवाशी घराला आग लागण्याची घटना घडली आहे। महत्त्वाचं म्हणजे या आगीत सिलेंडरचा स्फोट झाल्याने या घराचं नुकसान झालं। सुदैवानं जीवितहानी झालेली नाही, मात्र या आगीदरम्यान सिलेंडरचा झालेला स्फोट मनात धडकी भरवणारा होता। अग्निशमन विभागाने आग नियंत्रणात आणली। गुरुवारी राज्यात ओमायक्रॉन व्हेरियंटच्या एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही, त्यामुळे राज्यात काहीसा दिलासा आहे। पण अजूनही 26 रुग्णांचे अहवाल जनुकीय लॅबकडे प्रलंबित आहेत। औरंगाबाद बनावट आरटीपीसीआर प्रमाणपत्र 200 रुपयात देणारी टोळी शहर गुन्हे शाखेने उघड केली आहे। या प्रकरणात 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। खरे आरटीपीसीआर प्रमाणपत्र डाउनलोड करून पीडीएफ मध्ये त्याला एडिट करून दिलं जात होतं। पोलिसांना
खबऱ्याने माहिती दिल्याने औरंगाबाद शहर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दोघांना रंगेहात पकडलं। आरोपी कारमध्ये पूर्ण सेटअप लावून हे बनावट प्रमाणपत्र प्रिंट करून देत होते। आरोपींच्या ताब्यातून 2 मारुती व्हॅन, लॅपटॉप, कम्प्युटर असा जवळपास 5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे आणि पुन्हा एकदा आपण घेणार आहोत उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। बॉलिवूडची सुपरस्टार दीपिका पदुकोणने इंस्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केलेत। या दीपिकाचा ग्लॅमरस लुक पाहायला मिळतोय। दीपिकाने गुलाबी रंगाचा गाऊन परिधान केलाय, तर दीपिकाच्या या लुकवर चाहत्यांची पसंती पाहायला मिळते। डान्सर नोरा फतेहीने नुकतेच सोशल मीडियावरून एक आगळ्या-वेगळ्या लुकमधील फोटो शेअर केलाय। यात नोरा मरमेड म्हणजेच जलपरीच्या लुकमध्ये पाहायला मिळते, तर नोराने जलपरीसारखे दिसणारे कपडे परिधान केले। या फोटोत नोरा सोबत गायक गुरु रंधावा देखील पाहायला मिळतोय। त्यामुळे नोरा आणि गुरु यांचा नवा अल्बम येणार का याची चर्चा आता रंगली। बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे। जान्हवी वाळवंटी प्रदेशात गेलेली पाहायला मिळते। या लेटेस्ट फोटोजमध्ये जान्हवी कपूर खूपच सुंदर दिसते। या फोटोंमध्ये जान्हवी काळ्या रंगाच्या लांब ड्रेसमध्ये पाहायला मिळते। जान्हवीच्या या फोटोंवर चाहत्यांचा जबरदस्त प्रतिसाद मिळतोय। आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।